नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये. आजची डे 2 गोवामध्ये. काल रात्री आम्ही आलो, थोडं नंतर जेवण वगैरे केलं अँड दॅन सगळे पासड आऊट झाले कारण की थकलो होतो खूप. वॉटर ॲक्टिव्हिटी झाल्यामुळे सगळ्यांची बॅटरी डाऊन होती फुल. सो आजचा प्लॅन असा आहे की कोला बीचला जायचं. कोला बीचला जाऊन तिथं एक कायाकिंगचा एकदम चांगलं असं नेचर वगैरे, म्हणजे सराउंडिंग आपण जेव्हा कायाकिंग करतो त्याच्या आजूबाजू मस्त असे झाडं वगैरे आहेत. सो कायाकिंगला जाऊन त्यानंतर बीच वगैरे असा प्लॅन आहे. आता वाजले आहेत 1:30. एक अर्धा तास आधी सगळ्यांचा नाश्ता झाला कारण की सगळे उशिरा उठले होते. प्लॅन होता थोडं लवकर उठायचा, बट स्टील गोव्यामध्ये आलात तुम्ही लवकर उठणार असं कसं शक्य आहे. सो सगळे ऑलमोस्ट रेडी आहेत. मीही रेडी झालो आहे अँड शॉर्ट्स आहेत. शॉर्ट्स एकच आणला आहे आणि मला घ्यायला पाहिजे होतं एक्स्ट्रा. मला आयडिया नव्हती की एवढ्या वॉटर ॲक्टिव्हिटीजच्या जे काही आयटनरी असतील. असेल इट्स गुड, वेल अँड गुड. आता निघू आम्ही कोला बीचला. इथून आहे 2 तास. 2 तास ती बघू. आता तर भूक कुणाला लागली नाही आहे आणखी सगळे ऑलमोस्ट आत्ताच नाश्ता केला. हे आमचे मोर्या भाऊ, आमचे सेट जे सगळं साफसफाई. मी त्यांना बोललो की आपण आल्यावरती करूया, बट स्टील त्यांना एवढं स्वच्छता आवडते की ते लगेच कामाला लागले. व्हेरी हेल्पफुल पर्सन. जे अन्नाची नासाडी नाही करायची आणि अन्न घाण नाही ठेवायचं. स्वच्छ खायचं, चांगलं खायचं. ओ माय गॉड, आय एम मोटिवेटेड नाव. सो मी एक ग्लास पाणी पितो त्या निमित्ताने. सो सगळे रेडी झालेत. आता फक्त निघायची तयारी आहे. गाडी पण रेडी झाली. अँड शो यू वन मोर थिंग. यू सी दिस टी शर्ट. ठीक आहे, कलर बघा, लोगो बघा. तुम्हाला ब्रदरहूड दाखवतो. ठीक आहे, अँड सेम कलर, सेम टी शर्ट, सेम पिंच. अँड जो व्ह्यू दिसतोय आम्हाला इनक्रेडिबल. म्हणजे आम्ही ऑलमोस्ट 25च्या थोडं पुढे आलो अँड जो भारी व्ह्यू दिसतोय यार. म्हणजे मला नॉर्थ गोवापेक्षा साऊथ गोवा थोडं बेटर वाटतं, बस बिकॉज ऑफ तुम्हाला ओल्ड गोवा अँड थोडं पीस, नेचर, ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला खूप एक्सपिरियन्स करायला वाटतं. नॉर्थ गोवाला त्या गोष्टी थोड्या लेसर आहेत, बट साऊथ गोवाचा जो व्ह्यू आहे, रोड आहे, आई शपथ 2.5 तासाचा जो ट्रॅव्हल झाला आहे. आता आम्ही साऊथ गोवापासून खूपच आतमध्ये आलो आहे ॲक्च्युली. कोला बीच, राईट, कोला बीच जवळ आलो आहे. अँड इथं रेस्टॉरंट्स वगैरे भेटतही नव्हते काही. फायनली लोकल लोकांना विचारलं, एक भेटला आहे. लेट्स सी आता फूड वगैरे कसं. भूक लागली, अर्ध्या रस्त्यातच भूक लागली होती सगळ्यांना. पण मी लो चला आले तिथं भेटेलच काही ना काहीतरी. पण ऑन वेमध्ये काहीही फूड नव्हता. म्हणजे एक चांगला रेस्टॉरंटही भेटत नव्हता. पण दॅर इज अ अपडेट. हा रेस्टॉरंट बंद झाला आहे. 4 वाजता बंद होता आणि आम्ही 4 वाजता तिथं एंट्री घेतली. म्हणजे आम्ही एंट्री केली आणि बंद झालं. आणि जाम भूक लागली. आम्ही टाकलं एव्हिडन्स द्या. एव्हिडन्स. A few moments later. तो भेटला फायनली आम्हाला. बीचच्या जवळच आहे बीच. इथं थोड्या डिस्टन्सवर नियर इज अ फातिमाज. राईड वगैरे खायची जास्त नाही कारण की थोडं वॉटर ॲक्टिव्हिटी करायची. मला जास्त भूक लागली नाही. वी आर रनिंग लेट राईट नाव. 4 वाजता आम्हाला चालू करायचं होतं कायाकिंग आणि नंतर 4:30 वाजले. टेबलावर मोस्ट ऑफ टायमिंगला मीठ वगैरे ठेवताना मी बघितलं, म्हणजे टेबल्सवर असतात ते जेवणाचे. ह्या हॉटेल्समध्ये साखर का ठेवलं मला कळत नाही. शुगर इज हिअर. सो फातिमाला यायचा डिसिजन सगळ्यात बेस्ट होता. फूड वॉज व्हेरी गुड. काय तुझा? चिकन, फिश थाली, प्रॉन्स थाली. प्रॉन्समध्ये मग फिश काय करते इकडे? बटर चिकन मसाला. तुझा कोणता आहे? तुझी कोणती थाली? माझी आहे 52 थाली. तुझी किशोर? आणि माझी आहे मगर आहे. मशरूम मसाला. मगर फिश आहे. राईट. फूड इज डन अँड ऑनेस्टली सेइंग की फूड खूप चांगलं होतं. निअरली बीच साईड एवढं रेस्टॉरंट वगैरे फूड टेस्ट नसते चांगली. बट ऑन दिस जर तुम्ही येत असाल कोला बीच
तर फातिमा रेस्टॉरंट प्लीज विजिट. टेस्ट पण चांगला भेटेल अँड सर्विस पण खूप छान आहे. कसं वाटलं जेवण? नाईस, छान होतं, टेस्टी छान होतं. होतं. अँड असं तो मसाला स्वादिष्ट. सोडा वगैरे आहे तो तिथे नाही यूज करत, तो टेस्ट नाही लागला. वसूल रे हा केला. हा कधी म्हणजे असं ऑनेस्टली सांगतो, तुम्ही नॉर्थ गोवा आधी करू नका, इथे या कोला बीचवर. खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे ॲक्च्युली. बाकी बीचेसपेक्षा दिस वॉज लिटल जास्त ब्युटिफुल आहे ॲक्च्युली त्याच्यापेक्षा. आणि तर शांत आहे, जास्त क्राऊडेड नाही आहे. पैसा वसूल. चला आपण जाऊ, ते ओरडते. हां, माझा रील काढायचा राहिला आहे यार. रील काढायचा विचार केला होता, आउटफिट्स घेऊन आलो होतो. आमचा कायाकिंगच बाकी राहिला आहे. सो वी डिसाइडेड की कायाकिंग करून जाऊया एक अर्धा तास. आणि इन केस जो व्हिडिओ सॉन्ग आणि आपलं रील वगैरे बनवायचं होतं ते पुढच्या बीचवर, कारण की आम्ही उद्या जाणार आहोत रत्नागिरीला मॉर्निंगला. म्हणजे आम्ही ऑलमोस्ट सकाळी निघू. तर आता आम्हाला गो कार्टिंगसाठी चांगली गो कार्टिंगमध्ये सॉरी कायाकिंगसाठी बेस्ट डील भेटली आहे. ते तुम्हाला नंतर सांगतो काय डील भेटली. बट बार्गेनिंग स्किल भाई का इधर भी काम आएगा. सॉरी आया है. सो दे आता गिव लाईफ जॅकेट. सो आम्हाला 3 बोटी भेटत आहेत, म्हणजे 6 जण आहेत ऑब्व्हियसली 3 बोटी भेटणार आहेत. तर आता आम्ही कायाकिंग करतो. आता थकलो आहे, आता अर्धा वाटत आलो आहे, तर परत कसं जायचं विचार करतो. आणि ऑलरेडी सूरज प्रवीण वगैरे गेलेत पुढे. मी आणि मोर्या भाऊ थोडे थकलो आहे. अँड पाणी थोडी आहे डीप या साईडला. मी लास्ट टाईम केलं होतं तेव्हा तिथं डीप वगैरे नव्हतं, पायातच पाणी होतं. बट य थोडं डीप आहे. अँड लुक ॲट द व्ह्यू यार, सगळ्या पाणी, साईडला नेचर अँड देर इज अ बंगला वय. किती भारी असेल यांच्या लोकांसाठी. आता गेलेत आपण, आम्हाला तिथं जायचं आणि परत रिटर्न यायचं आहे. दॅट्स फन. इथे तुला थांबायला काय होतं? निल्या आणि किशोर बोजडीचे सेम आहेत. थकलोय आता फुल. आईची बोत मला झोपायची इच्छा होते, पण नाही झोपू शकत. कपडे सगळे ओले झाले. ते ऑलमोस्ट नवीन टी शर्ट होता. आई मोरे भाऊ लेफ्ट 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 मारा लेफ्ट. काय नाही मारत आहे. अरे यार असं करू नका. ये साइड आहे, ये साइड. ये बाबे टक्के टक्के रे नकवा हो रे. सो आता डन झाले कायाकिंग पासून आणि एक्सपिरियन्स वॉज गुड. खूप छान होता. आणि मध्ये थोडंफार पाणी डीप होता, सो थोडी भीती वाटत होती. सनसेटचा टाइम होता. सनसेटचा टाइम बेस्ट होता एकदम. हा बेस्ट. आणि जो व्ह्यू भेटत होता. तुला ऐकायचा काय प्रॉब्लेम असा हा प्रॉब्लेम हा काय झाला जो कानासनी? आपण डॉक्टर आहे इकडचं बेडेकर, त्याच्याकडे जाऊन आपण किडेकर करू. सो आता रिटर्न जायचं आहे. तुम्ही विजिट करत असाल कोला बीचवरून थोडं पुढे यायचं अजून. आणि तिकडं जो पॅच आहे तो एवढा सुंदर आहे. म्हणजे सो वी आर ॲट बॉर्डर राईट नाव. म्हणजे काय म्हणतात, नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवाच्या असं मिडलमध्ये आहोत. हा व्हेजिटेरियनचं काय, बट मला असं लेट जेवलं होतं ना, सो असं मला जास्त भूकही नाही लागली. त्याची कसा टेस्ट कसा आहे. कोल्हापुरी अस्सल कोल्हापुरी. ओके कोल्हापुरी रेस्टॉरंट, कोल्हापुरी माणूस आमच्याकडे. सगळ्यांचे पॉवर डाऊन येतात. पॉवर डाऊन. तुमची पावर डाऊन झाली असं मला काय ना माहिती आहे, आम्ही ना मगाशी ना थँक्यू त्यांचा अर्ध जेवण संपलं. माझी नागडीची अर्धा नाही 3 पुऱ्या संपल्यात, वडे संपलेत आणि 2 वेळा काइंड ऑफ वडे. 2 वेळा पांढरा रस्सा घेतलाय. रस्सा लय भारी आहे. तो तांबडा पांढरा रस्सा मागितला वाटीभर. ह्यांची वाटीची साईज काहीतरी छोटी आहे. ते कसं मी त्याला सांगितलं मी कोल्हापूरचा आहे, तर त्यांनी क्वांटिटीमध्ये दिलं आहे. विचार की. बरं पण कसं आहे वाटतं, कसं आहे? एक नंबर लगेच 1 नंबर जेवण उतरते. तुम्ही कोल्हापूरच्या म्हणजे काय, तुम्ही काय पण रिव्ह्यू देणार.
याच्या थोडी होत आहे. तुम्हाला खाल्ल्यानंतर भेटतो सांगतो आणि कसं टेस्ट आहे. स्पेशली माझ्यासाठी बनवलं, ठीक आहे. मेन्यूमध्ये नाही आहे दाल खिचडी. ऐसा ऐसा तुम लोग को आहे ट्रीटमेंट कब आहे. सी ये फेस वैल्यू आहे बाय. मोरे अबाउट टेन्शनमध्ये. उद्या जाऊन परत काम करायचं आहे स्टुडिओमध्ये. परवा म्हणजे काय असेल. फूड इज गुड. स्पेशली दाल खिचडी त्यांनी बनवली, मेन्यूमध्ये नव्हतं. टेस्ट चांगला होता. म्हणजे आपल्याला असतं ना की आताच रिसेंट म्हणजे जेवण नसतं, म्हणजे आपलं काय रे भूक नसते तरी आपण तुम्ही लाईट खाता, पण जेवण एवढं टेस्टी असतं मग ते आपण आज खातो, पोट भरून खातो. मग तसंच झालं आहे माझं. तर भूक नव्हती मला, थोडंच खाणार होतो, बट दाल खिचडी वॉज गुड आणि पूर्ण खाल्लं. अँड बाकी नॉनव्हेज आयटमही चांगलं होतं, त्यांचे रिव्ह्यूजही बघितले. छान.